इडली, मसाला डोसा हे सगळं काही करायचं म्हटलं तर आपल्याला सगळी अगदी पूर्वतयारी करावी लागते. तर ही पूर्वतयारी आपल्याला करावी लागणार नाही आणि हॉटेलसारखा कुरकुरीत असा पेपर डोसा अगदी 10 मिनिटात कसा तयार करायचा आहे आणि त्यासोबत हॉटेलमध्ये असणारी सेम बटाट्याची भाजी आणि चटणी करण्याची ट्रिक्स आणि टिप मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते. तर सर्वात आधी आपल्याला रवा घ्यायचा आहे. तर तुम्ही बारीक रवासुद्धा घेऊ शकता किंवा जाड रवा असेल तरीसुद्धा चालेल. तर मी असं 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि तुम्ही छोटी किंवा मोठीसुद्धा वाटी घेऊ शकता आणि 1 वाटीचं प्रमाण घ्या आणि त्याच्यामध्ये मी 1 वाटी रवा मिक्सरमध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्या पिठामुळे आपल्या डोशाला कुरकुरीतपणा येतो. त्याच्यानंतर मी 1 चमचा चण्याचं पीठ घेतलेलं आहे. ते चण्याच्या पिठामुळे आपल्या डोशाला छान असा ब्राऊन कलर येतो आणि कुरकुरीतसुद्धा होतो. त्याच्यानंतर मी 1 चमचा साखर टाकलेली आहे. तर तुम्ही साखर नक्की टाका, त्याच्यामुळे सुद्धा छान मसाला डोशाला अगदी हॉटेलसारखा कलर येतो, रंग येतो. तर आता हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि ते एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी 1 वाटी दही घेतलेला आहे. तुम्ही दही नसेल तर तुम्ही ताकसुद्धा घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यात लागेल असे पाणी टाकून आपल्याला डोशाचं पीठ तयार करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून 15 ते अर्धा तास तरी आपण ते बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर आता हे बाजूला मी ठेवून देते. तोपर्यंत हॉटेलमध्ये भेटते तसे त्या पद्धतीने भाजी आपण करून घेऊया. तर पीठ आपण अर्धा तासासाठी झाकण ठेवलं आहे. तोपर्यंत आपण कुकरमध्ये बटाटे शिजवून घेऊया आणि बटाट्याची भाजी तयार करून घेऊया. तर बटाट्याची भाजी करण्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल टाकून कडकडीत छान गरम करून घेतलं आहे आणि त्या तेलामध्ये मोहरी, जिरं ची फोडणी द्यायची आहे आणि त्याच्यानंतर उडदाची डाळ आणि चण्याची डाळ तुम्ही टाकायची आहे. ती नक्की टाका तुम्ही. बटाट्याच्या भाजीला खूप छान हॉटेलच्यासारखी चव लागते. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि कढीपत्ता छान कुरकुरीत झाल्यानंतर थोडीशी हिंग टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर चवीनुसार तुम्ही जसं तुम्हाला तिखट लागेल तितक्या मिरच्या तुम्ही टाकू शकता. तर मिरची, हिरवी मिरची, लसूण, आलं ह्याची पेस्ट करूनसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर मी इथे आलं लसणाची पेस्ट टाकली आहे आणि छान मिरच्या आता टाकून घेते. ते परतून घ्यायचं आहे. मिरच्या परतून झाल्यानंतर त्याच्यात उभा कट करून मी कांदा टाकते. तर उभा चिरून तुम्ही कांदा बटाट्याच्या भाजीला कधीही टाका, तर खूप छान चव लागते आणि त्याच्यामध्ये बटाट्याच्या भाजी दिसतेसुद्धा छान. तर असं मी बारीक असं पातळ असे उभे चिरून काप करून घेतलेले आहेत. तर ते टाकून आता छान परतून घेते. कांदा छान लालसर असा परतून घ्यायचा आहे आणि 2-3 मिनटं छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा किंवा 1 चमचाभर तुम्ही हळद टाकून घ्या. हळद टाकल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा कप मी पाणी टाकलेलं आहे. हीच बटाट्याची भाजी हॉटेलमध्ये जशी बनवतात तशी मी ट्रिक तुम्हाला सांगत आहे. तर बटाट्याची भाजी करताना तुम्ही अशी पद्धत तुम्ही करून बघा, तर खूप छान बटाट्याची भाजी होते. तर मी हळद टाकल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि त्याला थोडीशी उकळी येऊन दिलेली आहे आणि उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटे आपण कुस्करून टाकायचे आहे. त्याच्यानंतर त्याच्यात मीठ टाकून छान असं हलवून घेतलेलं आहे. 2-3 मिनटं छान परतून घेऊन त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. तर 2-3 मिनटं झाल्यावर त्याच्यानंतर भाजी बघू शकता तुम्ही. अशी हॉटेलच्या पद्धतीनेच ही भाजी मी केलेली आहे आणि ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. तर आता अशी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता आपण चटणी करायला घेऊया. तर चटणीसाठी मी इथे मिक्सरमध्ये 1 वाटी ओला नारळाचा कीस घेत आहे. तर ओला नारळ नसेल तर तुम्ही सुक्का नारळ थोडा वेळ भिजवून घेऊन त्याचेसुद्धाच तुकडे घेऊ शकता. तर त्यानंतर मी 1 वाटी डाळवं घेतलेलं आहे. डाळवं म्हणजेच भाजकी डाळ म्हणतात, तर ती घेतलेली आहे.
त्यानंतर तुम्ही 2-3 मिरच्या, म्हणजे तुम्हाला तिखट लागेल त्या प्रमाणे तुम्ही 2-3 मिरच्या घेऊ शकता. तर मी मिरची घेतलेली आहे, थोडा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 2-3 पाकळ्या लसूण घ्यायचा आहे आणि मीठ टाकून मिक्सरमध्ये छान ग्राइंड करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात थोडीशी चिंचेची कोळ टाकू शकता. आणि आता माझं छान मिक्सरमध्ये मी ग्राइंड करून घेतलं आहे. तर आपण फोडणीसाठी छोट्याशा पळीमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्या तेलामध्ये 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडून द्यायची आहे. त्याच्यानंतर मी थोडी 1 चमचाभर उडदाची डाळ आणि थोडीशी चण्याची डाळ टाकलेली आहे. त्याच्यानंतर लाल मिरची 2-3 अशी टाकलेली आहे. तर लाल मिरची तुम्ही नक्की टाका, त्याच्यामुळे छान अप्रतिम चटणी होते. तर अशी मी तेलामध्ये छान परतून घेतली आहे आणि आपल्या चटणीमध्ये ते फोडणी टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यावर लगेच झाकण ठेवायचं आहे, म्हणजे त्याची वाफ बाहेर जाऊन द्यायची नाही. तर अशी आपली चटणी छान झालेली आहे आणि त्याच्यावर फोडणी इतकी अप्रतिम वाटते आहे ना, तर तुम्ही बघू शकता अशी छान आपली चटणी तयार झाली आहे. तर आता आपण डोसा तयार करायला घेऊया. तर आता आपण पीठ जे करून घेतलं होतं तर अर्धा तास झालेला आहे आणि बघू शकता छान असं आपलं पीठ असं वर आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये नंतर मी 1 चमचा सोडा टाकलेला आहे. तुम्ही त्याच्याऐवजी तुम्ही इनोसुद्धा टाकू शकता. तर इनो किंवा सोडा घेतल्यानंतर त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते एकाच दिशेने छान हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं डोशाचं पीठ तयार झालेलं आहे. आता डोसा करायला आपण घेऊया. तर आता इथे बघू शकता तुम्ही मी डोशाचा तवा घेतलेला आहे आणि त्याला तेल लावून छान टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे अगोदर आणि त्याच्यानंतर ते डोशाचं पीठ आपण टाकून घेऊया. तर तव्यावर असं छान पीठ एकदाच टाकून घेतल्यानंतर त्याच्यावर एकदाच असं सर्वीकडं पसरून घ्यायचं आहे आणि पातळ असा मसाला डोसा असतो, त्याच्यामुळे असं सर्वीकडे छान पातळ असं पसरून घेऊया. तर डोशाचं पीठ असं पसरून घेतल्यानंतर त्याच्यात थोड्या वेळाने तेल असं वरती टाकायचं आहे आणि कढईनीसुद्धा तेल थोडंसं सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर असं लालसर असं कलर यायला लागेल, ब्राऊन असा छान आपला डोसा तयार होईल आणि तेल सर्वीकडे असं पसरून घ्यायचं आहे वरून. त्याच्यानंतर अशा बाजूने कडा सुटू लागतील, आपोआप कडा सुटतात आणि छान लालसर असा आपला डोसा तयार होईल. तर तुम्ही ह्याच पिठाच्या इडली किंवा साधा डोसासुद्धा बनवू शकता. तर तुम्ही बघू शकता हॉटेलच्या पद्धतीने अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसाच बटाट्याची भाजी आणि छान कुरकुरीत आणि पेपरसारखा आपला मसाला डोसा इथे रेडी झालेला आहे. तर तुम्ही ही माझी पद्धत नक्की वापरा आणि मसाला डोसा घरी बनवा. तर खरंच तुम्हाला हॉटेलचीच चव लागेल आणि छान असा मसाला डोसा कसे केला आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.